आमदार रोहित पवारांकडून दत्तच्या क्षारपड जमीनमुक्ती प्रकल्पाचे कौतुक, महिलांच्या बीज भंडारालाही दिली भेट. दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले क्षारपडमुक्त जमिनीचे काम दिशादर्शक आहे. शिवाय सेंद्रिय बीज भंडारातून पुढच्या पिढीला आरोग्य चांगले मिळावे यासाठी सुरू असलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. बारामतीचे कृषीभूषण राजेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कवटेगुलंद राबवलेल्या क्षारपड जमीन मुक्ती प्रकल्पाची आणि शेडशाळ येथील महिला सेंद्रिय बीज भंडाराची प्रत्यक्ष पाहणी करून या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. कवटेगुलंद तालुका शिरोळ येथे सच्छिद्र निचरा प्रणालीद्वारे 750 एकर जमीन क्षारपड मुक्त करण्यात आली आहे. या कामाची पाहणी करताना रोहित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. एकूण 23 गावांमध्ये 10,000 एकर क्षेत्रावर प्रकल्पाचे नियोजन करून 210 किलोमीटर मुख्य पाईपलाईन आणि 4,500 एकरवर अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून ज्या जमिनीत गेल्या 40-50 वर्षापासून काहीही पिकत नव्हते तिथे आता एकरी 60 ते 70 टन ऊसाचे उत्पादन निघत असल्याची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील व मुख्य शेती अधिकारी श्रीशैल यांनी सांगितले. आमदार रोहित पवार यांनी या तंत्रज्ञानाचे आणि अंमलबजावणीचे कौतुक करत हा प्रयोग राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक असल्याचे नमूद केले. सेंद्रिय बीज भंडार आणि महिला सक्षमीकरण शेडशाळ येथील महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या सेंद्रिय बीज भंडाराला भेट दिल्यानंतर रोहित पवार भारावून गेले. महिलांच्या या जिद्दीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी महिलांना सेंद्रिय वस्तू विक्री व पॅकिंगच्या आधुनिक प्रशिक्षणासाठी पुणे व बारामती येथे येण्याचे निमंत्रण दिले. गटशेती आणि सेंद्रिय शेतीला बळ देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले हे प्रयोग सामान्य शेतकऱ्याला आर्थिक समृद्धीकडे नेणारे आहेत. दत्तचा क्षारपड मुक्तीचा प्रकल्प दिशादर्शक असून हा प्रकल्प बारामती या भागातही राबवता येईल असे आमदार पवार यांनी सांगितले. यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास दत्तचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र फाटक, संचालक भैयासाहेब पाटील, दरगू गावडे, विजय सूर्यवंशी, प्रमोद पाटील, संजय पाटील, ऊस विकास अधिकारी AS पाटील, इंजिनियर सुदर्शन तकडे, अशोक पाटील, वरुण पाटील, दरगू गावडे, रावसो चौगले, गजानन चौगले, अविनाश कदम, किरण संगपाळ यांच्यासह कारखान्याचे अधिकारी आणि बीज भंडारातील महिला सदस्य, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.